चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। सर्वप्रथम आज आहे गुरुवार, सोबतच आज मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आहे। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना आणि सर्व भगिनींना, ताईंना सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ खूप खूप महत्वपूर्ण आहे। तसं माझ्या मनात तर इच्छा होतीच की याच्यावरती मला व्हिडिओ करायचाच आहे आणि सगळ्यांना माहिती द्यायची आहे। पण सोबतच काल का परवा एका दादानी कमेंट्स त्याच्यावर केले की ताई नक्कीच नवनाथ भक्तिसार जो मोठा ग्रंथ आहे त्याचं आपण पारायण 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं आपण जेवढ्या दिवसाचं करू इच्छितो ते पारायणाबद्दल आम्हाला माहिती द्या, त्याबद्दल व्हिडिओ आणि माहिती आम्हाला सांगा। तर नक्कीच त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे की आपल्याला श्री नवनाथ भक्तिसार हा जो मोठा ग्रंथ आहे याचं पारायण आपल्याला किती दिवसांचं करायचं आहे घरामध्ये, सोबतच त्याचे नियम अटी काय आहेत आणि हा ग्रंथ जर तुम्हाला पाहिजे असेल नवनाथ भक्तिसार, तुम्हाला मी दाखवतेच तो ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच हा कुठे तुम्हाला मिळेल, सोबतच हा ग्रंथ वाचत असताना याची फलश्रुती तुम्हाला काय मिळणार आहे, याची तुम्हाला फलप्राप्ती काय होणार आहे, तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत याचं जर तुम्ही मोठं पारायण घरामध्ये केलं तर। सोबतच हे पारायण कधी चालू करायचं आहे, समाप्त कधी करायचं आहे, सोबत त्याचे नियम अटी काय आहेत, उद्यापन कधी करायचं आहे, उद्यापन करताना नैवेद्य काय असायला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण हे नवनाथ भक्तिसारचं पारायण करतो आपण, तर ते घरात पारायण चालू असताना आपले म्हणजे ते वागणूक असेल किंवा इतर गोष्टींची काय काळजी घ्यायची आहे आपल्याला, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। आणि हो, जरी काही प्रश्न पडले तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा, मी नक्कीच त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। तर मंडळींनो, श्री नवनाथ भक्तिसार नाथ संप्रदायाचे आमले मुख्य प्रमुख संत आहेत, 9 संत, त्यांच्याबद्दल या ग्रंथामध्ये भरभरून असे सांगितलेलं आहे। त्यांचा जन्म असेल, प्रत्येक संतांचा असेल, सोबत त्यांनी काय लीला केलेल्या आहेत, काही चमत्कार घडवले आहेत, सर्व काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आता मी तुम्हाला सांगू इच्छिते, हा जो ग्रंथ आहे तो आता माझ्या लग्नाच्या अगोदर मिस्टरांनी घेतलेला होता, त्यांनी याचे पारायण केलेले आहेत घरामध्ये। आणि याची त्यावेळेस म्हणजे जेमतेम 10-11 वर्षापूर्वी याची किंमत 150 रुपये होती। आता याची किंमत किती असेल माहिती नाही, पण ज्यांना कोणाला तुम्हाला तुमच्या स्वगृही किंवा कधी केंद्रामध्ये तुमच्या पारायण होईल सामूहिक पद्धतीने श्री नवनाथ भक्तिसारचं, त्यावेळेस तुम्हाला सुद्धा त्यांच्यासोबत पारायण करायचं असेल किंवा स्वगृही पारायण करायचं असेल तर नक्कीच ही पोथी तुम्हाला कुठे भेटेल, तर इथे एक नंबर पीप करते आहे, त्या दादांकडे तुम्हाला सर्व पोथी ग्रंथ सर्व काही मिळेल, त्यामध्ये हा ग्रंथ सुद्धा तुम्हाला तिथे भेटून जाईल। तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्या दादा घरपोच ही पोथी तुम्हाला पोहोचून देतील। नक्कीच या ग्रंथाचं एकदा तरी, जसं श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच पद्धतीनं जसं गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानलं गेलं आहे, अतिशय अनुभव सिद्ध ग्रंथ मानला गेला आहे, त्याच पद्धतीने हा सुद्धा ग्रंथ तेवढाच पवित्र आणि अनुभव सिद्ध आहे बरं का। याची फलप्राप्ती तुम्हाला ज्यावेळेस कळेल ना, तुम्हाला सुद्धा इच्छा होईल की मला सुद्धा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता हे जे पारायण आहे ते कोण कोण करू शकतं, तर हे पारायण सर्वजण करू शकतात, सर्वजण करू शकतात। स्त्री पुरुष असेल, विधवा स्त्री असेल किंवा शैक्षणिक शिक्षण घेणारे मुलं मुली असेल, ते सर्वजण ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतात, नक्कीच करू शकतात। आणि एकदा तरी आपल्या घरामध्ये नवनाथ पारायण नक्की करावं, खरं सांगते खूप छान याचे अनुभव आहेत। आता हा ग्रंथ तुम्हाला सांगितलं की दादांकडे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। सोबतच आता तुम्हाला सर्वप्रथम सांगते की नाथ संप्रदायातले जे काय हे 9 संत होते ते कोण आहेत नेमके, तर आपल्या हिंदू धर्मातील तुम्हाला सांगितलं की नवनाथ जे आहे ते आपल्या हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे 9 संत आहेत, 9 संत म्हणा किंवा सिद्ध पुरुष म्हणा त्यांना। आणि सोबतच त्यांनी काय केलं आहे, त्यांनी स्वतःच्या योग आणि तंत्रज्ञानाद्वारे आध्यात्मिक त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे। अशा प्रकारचे हे 9 संत मानले गेले आहेत। आता नवनाथ म्हणजे 9 संत सिद्ध पुरुष, मग त्याच्यामध्ये 9 जण कोण आहेत, तर तुम्हाला त्याची नावं मी सांगते तुम्हाला। पहिले आहेत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, सोबत आहे नागनाथ आणि चारपतीनाथ। हे आहेत 9 संत, 9 सिद्ध पुरुष, नवनाथ ह्यांना म्हटलं जातं। सोबतच आता हे कसे काय अवतरले आहेत पृथ्वीवरती, तर ह्यांचा जन्म काही साधा सुद्धा झालेला नाही आहे, खूप विशिष्ट पद्धतीने यांचा जन्म झालेला आहे। ते सर्व काही तुम्हाला या पोथीमध्ये वाचायला मिळेल, सगळं काही कळेल तुम्हाला। पण असं मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला। पृथ्वीवर अवतार घेऊन त्यांनी या पंथाचा म्हणजे नाथ संप्रदाय हा जो पंथ म्हणजे हा जो संप्रदाय आहे त्याचा त्यांनी प्रसार करायला सुरुवात केली आहे, कुणाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार। म्हणून सांगते की अतिशय प्रभावी हा ग्रंथ मांडला गेला आहे। आता या ग्रंथाच्या सुरुवातीला तुम्हाला नियम अटी थोडेफार जे काय ते सांगितलेले आहे त्याच्यामध्ये, तरी पण तुम्हाला मी थोडक्यात सांगते।
सर्वप्रथम तुम्हाला जर हे घरामध्ये पारायण करायचं असेल तर मी तुम्हाला परत सांगेल, घरामध्ये मासिक धर्म, विटाळ या दोन गोष्टी आपल्याला माहिती असतात, त्या नक्कीच आपल्याला सांभाळून हे पारायण सुरू करायचं आहे आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सूतक काही सांगून घडत नाही, पण तरी सुद्धा सांगेल की बा मासिक धर्म, विटाळ या दोन गोष्टी तुम्हाला नक्कीच काळजी घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतरच तुम्हाला या पारायणाला सुरुवात करायची आहे. आता हे पारायण जे आहे तुम्ही सप्ताह पारायण करू शकता, म्हणजे 7 दिवसाचं देखील पारायण करू शकता किंवा 9 दिवसाचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये टोटल 40 अध्याय आहेत याच्यामध्ये. आता आपल्या श्री गुरुचित्र ग्रंथामध्ये बघायला गेलं तर टोटल 52-53 अध्याय आहेत. तसे तर 52 अध्यायच आहेत, 53 मध्ये पूर्ण सारांश दिलेला आहे कथेचा. पण या नवनाथ भक्तसार मध्ये टोटल 40 अध्याय आहेत. जर तुम्हाला 7 दिवसांचा सप्ताह करायचा असेल तर तुम्ही 7 दिवसांचा सप्ताह करू शकता किंवा 9 दिवसाचा देखील तुम्ही सप्ताह करू शकता. आता 7 दिवसामध्ये किती आपण 40 जे टोटल अध्याय आहेत त्याचा आपण विभागणी 7 दिवसामध्ये कशी करायची आहे ती तुम्हाला सांगते. सर्वप्रथम 7 दिवसांच्या सप्ताहामध्ये किती अध्याय वाचायचे रोज ते तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत, दुसऱ्या दिवशी 7 ते 12, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, पाचव्या दिवशी 25 ते 30, सहाव्या दिवशी 31 ते 36, सातव्या दिवशी 37 ते 40. हे झालं 7 दिवसाचं पारायण. आता 9 दिवसाचं पारायण करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला अध्याय थोडे रोजचे कमी कमी वाचण्यामध्ये येतील, पण दिवस वाढतील पण अध्याय थोडे कमी होतील रोजचे वाचनाचे. आता 9 दिवसाच्या पारायणामध्ये रोज किती अध्याय वाचले जातील? पहिल्या दिवशी 1 ते 6, दुसऱ्या दिवशी 7 ते 11, तिसऱ्या दिवशी 12 ते 16, चौथ्या दिवशी 17 ते 21, पाचव्या दिवशी 22 ते 26, सहाव्या दिवशी 27 ते 31, सातव्या दिवशी 32 ते 35, आठव्या दिवशी 36 ते 38 आणि 9व्या दिवशी 39 ते 40, म्हणजे 2 अध्याय शेवटी. अशा प्रकारे तुम्ही 9 दिवसाचं देखील पारायण पूर्ण करू शकता. आता हे पारायण घरामध्ये करत असताना एखादा सुरुवातीला शुभ दिवस बघायचा आहे. शुभ दिवस बघायचा आणि सुरुवातीला आपल्याला म्हणजे त्या दिवस शुभ दिवस असावा, पण आपल्याला पारायण सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला दत्त महाराजांचं मंदिर असेल, आता नवनाथांचं मंदिर आता माहिती नाही मला, पण दत्त महाराजांचं मंदिर असतं, स्वामींचं मंदिर आहे, केंद्र आहे, मठ आहे, तिथे तुम्ही जायचं आहे. नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायचं आहे. अशा तिथे विनंतीचा हा नारळ असतो, तिथे ठेवायचा आहे स्वामींच्या चरणावर, दत्त महाराजांच्या चरणावरती, आणि ते विनंती करायची की उद्यापासून मी अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तसार या ग्रंथाचं 7 दिवसाचं किंवा तुम्ही 9 दिवसाचं करता 9 दिवस सांगा, तेवढ्या दिवसांचं मी पारायण घरामध्ये करायला उद्यापासून सुरुवात करते आहे. हे पारायण माझ्याकडून तुम्ही स्वामी महाराज किंवा दत्त महाराज तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझ्याकडून हे पारायण पूर्ण होऊ द्या, विना म्हणजे निर्विघ्नपणे आणि संकटमुक्त ते पूर्ण होऊ द्या माझ्याकडून. आणि माझी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्यामध्ये तुम्ही सांगायची आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे पारायण घरात करते आहे, ती फलप्राप्ती सुद्धा मला होऊ द्या. अशा प्रकारे तुमचा नारळ तिथे ठेवायचा आहे विनंतीचा, स्वामींना मुजरा करायचा, त्रिवार डोकं नाक घासायचं आहे आणि परत यायचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहात शुभ दिवशी, त्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ज्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशी विनंतीचं नारळ ठेवलं आहे त्याच दिवशी तुम्ही पूजेची मांडणी सुद्धा करून ठेवू शकता. हे पारायण करत असताना जसं आपण श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करताना पूजा मांडणी करतो, त्यामध्ये दत्तांची मूर्ती, स्वामींची मूर्ती, फोटो हे सगळं काही ठेवत असतो, मंगल कलश ठेवत असतो, त्याच पद्धतीने आपण ही जी या नवनाथ भक्तसार ग्रंथाचं पारायण करत असताना आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला हे पारायण करायचं आहे. म्हणजे पूर्व दिशेला याची पूजा मांडणी करायची आहे. तुमच्या घरामध्ये पूर्व दिशा ज्या दिशेला असेल त्या दिशेला पूर्व दिशा जिथे आहे तिथे पूजा मांडणी करायची, जागा स्वच्छ करायची आणि पूर्व दिशेला तोंड करून पूजा पण पूर्व दिशेला असावी आणि आपलं वाचताना पण तोंड पूर्वेला येईल, या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. आता तुम्हाला चौरंग जो आता तुम्ही चौरंग तिथे पूजा मांडणीला ठेवताल, तर चौरंग तुम्हाला सजवायचा आहे. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला पिवळं वस्त्र टाकू शकता, तुम्ही ते टाकल्यानंतर पिवळं टाका किंवा लाल टाका, मी तर पिवळंच टाका तुम्ही त्याच्यावरती. पिवळं वस्त्र टाकायचं आहे चौरंगावरती. तुम्हाला धूप दीप अगोदर लावून घ्यायचा आहे, अग्नीच्या साक्षीने पूजा मांडणी करायची आहे. ती केल्यानंतर तुम्हाला नवनाथ जे भगवान आहेत, श्री नवनाथांनी तुम्हाला चित्र किंवा फोटो मिळतात, फोटो तुम्हाला पूजेमध्ये तिथे ठेवायचा आहे चौरंगावरती. आणि त्यासमोर तुम्हाला पोती ठेवायची आहे, विडा असेल तर विडा तुम्ही ठेवायचा आहे, विड्याची 2 पानं, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, तो विडा तिथे ठेवायचा आहे. कलश पण नक्की मांडू शकता. कलश नाही मांडायची इच्छा असेल तुम्हाला, घरात 2-2, 3-3 मंगल कलश होत आहेत, तर तुम्ही सरळ फक्त एक नारळ जरी तिथे पूजेमध्ये ठेवलं, फक्त एक नारळ, शेंडी देवीकडे असावी, अशा प्रकारे नारळ श्रीफळ ठेवायचं आहे अख्खं, त्याच्यावर फूल अक्षदा तिथे तुम्हाला ते पूजेमध्ये तिथे चौरंगावर ठेवायचं आहे पूजेमध्ये.
तसं पण तुम्ही तिथे नारळाचं ठेवू शकता. म्हणजे काय होईल, कुठल्याही प्रकारचं जर विघ्न आलं, संकट आलं, अडचण आलं, तर ते श्रीफळावरती जाते. तर अशा प्रकारे तुम्ही ते नारळ तिथे ठेवू शकता. आणि सोबतच तुम्हाला तिथे पोथी देखील मांडायची आहे. आणि अखंड दिवा प्रज्वलित जर करायचा असेल 7 दिवस किंवा 9 दिवस, तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता. किंवा तुम्हाला जॉबला जावं लागतं, दिवसभर बाहेर असता तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फक्त वाचनापुरतं जरी दिवा लावला, समई लावली तरी सुद्धा चालणार आहे. पण फक्त ती जागा स्वच्छ असावी, शुचिर्भूत असावी, एवढंच बघा. आणि ही पोथी सुद्धा 7 दिवस किंवा 9 दिवस हलता कामा नये जागेवरून, एवढं तरी लक्षात ठेवायचं आहे. मांडीवर घेऊन वाचू का, हातात घेऊन वाचू का, नाही. तिथे तुम्हाला एक आसन, चौरंगावर पूजा मांडणी करून घ्यायची सर्व, आणि समोर एक पाट ठेवायचा, आणि पाटावर तुम्हाला ही पोथी ठेवून तिथे एक वस्त्र, आधी तुम्हाला बघा, मी आता तुम्हाला हे व्हिडिओमध्ये माहिती सांगताना सुद्धा वस्त्र मांडीवर आहे माझ्या, मी काही मांडीवर सुद्धा ठेवत नाही. ही पोथी एवढी पवित्र आहे, मी याच्यामध्येच गुंडाळून ठेवत असते ज्यावेळेस वाचन नसतं घरामध्ये, पारायण नसतं त्यावेळेस. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे. स्वच्छ ब्लाउज पीस वगैरे घ्या नवीन आणलेला, तो धुवून स्वच्छ वाळून घ्या. त्यामध्ये तुम्हाला ही पोथी ठेवून त्याच्यावर तुम्हाला ते वाचन करायचं आहे. वाचन पूर्ण झालं की पोथी सुद्धा तुम्हाला ती झाकून ठेवायची आहे. आता तुम्हाला हे सांगितलं की कुठल्या दिशेला वाचन करायचं आहे, ते सर्व सांगितलं. आता सर्वप्रथम तुम्हाला सांगते, श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचत असताना आपण काय करतो, टायमिंग काय आहे, पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत आपण याचं वाचन करायचं असतं. पण याचं जे वाचन आहे, नवनाथ भक्तिसार हा मोठ्या ग्रंथाचं पारायण करताना वाचन हे जे आहे ते संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्नान करून आपला धुतलेली वस्त्र, शुचिर्भूत होऊन आपला धुतलेली वस्त्र परिधान करून हे पारायण करायचं असतं. जवळपास ज्यावेळेस दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण होतं, त्यावेळेस सुद्धा संध्याकाळीच हे पारायण होत असतं. संध्याकाळी 6च्या नंतर तुम्ही हे पारायण करू शकता. म्हणून सांगते की तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला हे पारायण करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही काही मला म्हणजे सांगू नाही शकणार की ताई जॉब आहे, दिवसभर आम्ही घरी नसतो, वेळ नाही, तर काही कारण नाही भेटणार. तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला ग्रंथाचं वाचन करायचं आहे. ते तुम्ही जास्त उशिरा पण नाही, रात्री 10-11 वाजेपर्यंत याचं वाचन करू शकता. एकदम 12च्या नंतर किंवा 12 पर्यंत, 12च्या अगोदर तर तुमचं हे वाचन पूर्ण झालं पाहिजे. नवनाथ भक्तिसारचं रोजचे अध्याय वाचन पूर्ण झाले पाहिजे. ताई आज वेळ भेटला नाही, गडबड झाली, आजचे अध्याय उद्या वाचू का, नाही. पारायण करता आहात, तुम्ही शब्द दिला आहे संकल्प करताना, तर तुम्हाला याचे नियम मोडता येत नाही. हे मोठे मोठे अक्षरशः पवित्र आणि अनुभूती देणारे ग्रंथ आहेत. साधे सुधे ग्रंथ नाही आहेत की आज नाही जमलं उद्या वाचू, असं नाही. कारण की गुरुचरित्र ग्रंथाच्या वेळेस खूप जणी मला मेसेज केले की ताई आज नाही जमलं, अर्धेच आम्ही अध्याय वाचले, उद्या वाचू का. ही चूक करू नका. तुम्हाला त्याची ते म्हणजे त्याची काही फलप्राप्ती ही पूर्णपणे होणार नाही त्या पारायणाची. पण ज्या दिवशी जेवढे अध्याय दिले आहेत त्या दिवशी तेवढे अध्याय पूर्ण झालेच पाहिजे वाचून. आणि तुम्हाला मुभा आहे ना, संध्याकाळी तुम्ही ह्याचं वाचन करू शकता, रात्री 12 वाजेपर्यंत चालतंय ना. मग तुम्ही ह्याचं भरपूर तुम्हाला वेळ भेटणार आहे. सावकाशपणे तुम्ही हे कामावरून आल्यावर सुद्धा शुचिर्भूत होऊन तुम्ही याचं पारायण करू शकता. हे एक आहे. त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पारायणाला वाचन करता त्यावेळेस तुम्हाला खाली बसताना काय घ्यायचं आहे सांगते. घरामध्ये एखादं स्वच्छ धुतलेलं आसन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोबत तुम्हाला ऑप्शन सांगते, घोंगडी घेऊ शकता तुम्ही वाचनाला बसताना. घोंगडीवर बसून तुम्ही वाचन करू शकता. दर्भासन, व्याघ्रांबर, मृगाजीन अशी आसने जर भेटली तुम्हाला तर त्याच्यावर बसून सुद्धा तुम्ही ते पारायण पूर्ण करू शकता, चालेल. सोबतच तुमचं आसन आणि तुमचं उत्तरीय वस्त्र जे आहे ते सुद्धा स्वच्छ असायला पाहिजे. तुमचे जे काही वस्त्र तुम्ही घातलेले आहेत सर्व काही पारायण करताना ते सर्व काही धुतलेले असावे, विटाळातले सुतकातले नसावे. सर्व घरामध्ये गोमूत्र 2 टाइम तुम्हाला शिंपडायचं आहे. पवित्रता पाहिजे, स्वच्छ घर हवं. आणि सगळ्यात महत्वाची, पारायण चालू असताना 7 दिवस 9 दिवस घरामध्ये शांतता पाहिजे. थोडेफार खटके उडणार मला माहितीये, कारण की ही आपली एक परीक्षाच असते पारायण करताना. पण ते आपल्याला फक्त तीच आपली खरी परीक्षा आहे की आपण किती शांतपणे हे पारायण पार करतो आहे, किती आपल्या मनावरती स्वतःवर ताबा आहे. हेच आपली कडक परीक्षा असते. त्यामुळे कितीही काही झालं 7 दिवस 9 दिवस तरी आपण लक्ष द्यायचं नाही आहे. फक्त आणि फक्त नामजप करत राहायचंय, नामस्मरण करत राहायचं इतर वेळेस. आणि आपल्याला कुठेही काही नियम मोडायचे नाही आहेत. हे केलं. आणि ज्या दिवशी तुम्ही सुरू करता शुभ दिवशी, तर तुम्ही समाप्ती सुद्धा शुभ दिवशीच येईल हा दिवस बघायचा आहे. अमावस्या वगैरे आली त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करता येणार नाही. म्हणून आपल्याला समाप्ती सुद्धा शुभ दिवशी येईल अशाच प्रकारे तुम्हाला 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं पारायण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते, आता ज्या वेळेस तुम्ही आता हे पोथी वगैरे ठेवतात, सगळं काही करताल, आणि त्यावेळेस काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही वाचनाला सुरुवात करतात, संध्याकाळी वाचनाला सुरुवात केली तुम्ही, तर काय करायचं आहे, श्री गजाननाचे स्मरण करायचे आहे तुम्हाला सुरुवातीला. घरातील देवघरातील देवतांना वंदन करून वडील माणसाला नमस्कार करायचा आहे घरातल्या. आणि पोथीची जी काही पोथी आहे तुमची, ही पोथी, त्या पोथीला गंध पुष्पांनी मनोभावे त्याची पूजा करायची आहे. पोथीची धूप दीप
फुल वगैरे ठेवणे, सगळं काही पूजा करायची आहे, पंचोपचार. त्यानंतर तुम्हाला रोज 7 दिवस असेल किंवा 9 दिवस असेल, नैवेद्य काय दाखवायचं ते तुम्हाला सांगते. तर तुम्ही 2 टाइम तुम्ही नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर नैवेद्यासाठी तुम्ही दूध, खडी साखर, पेढे किंवा वडे हे तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. बस. दुसरं, समयी प्रज्वलित करावी, वाचन पूर्ण होईपर्यंत ती सतत तेवत असावी. त्यानंतर तुम्ही निरंजना धूप अगरबत्ती लावावी. पारायणाच्या प्रथम दिवशी, ज्या दिवशी तुमचं पारायण पहिला दिवस आहे, त्या दिवशी पोथीला तुम्हाला विड्याचं पान, सुपारी, नारळ, दक्षिणा अर्पण करावी. पोथीला तुम्हाला ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर जेवढे दिवस तुमचं पारण आहे, 9 दिवस असेल किंवा 7 दिवस असेल, तर नियम काय, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कडकपणे. गादीवर झोपायचं नाही आहे, घोंगडीवर झोपायचं आहे तुम्हाला, किंवा चटईवर झोपू शकता तुम्ही खाली. सोबतच तुम्हाला व्यसन, मांसाहार कडकडीत बंद पाहिजे आहे 9 दिवस किंवा 7 दिवस. परान्न कडकडीत बंद पाहिजे आहे. आणि पारायण घरात चालू असताना कुणाच्याही अंत्ययात्रेला, अंत्यविधीला तुम्हाला जाता येणार नाही. विटाळ झाला असेल, डिलिव्हरी झाली सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही. हे तुम्हाला आधीच तुम्हाला इथे क्लिअर सांगते आहे. त्यानंतर परमश्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचन करायचे आहे. वाचन करताना कोणाशीही बोलू नये. रात्री घोंगडीवर झोपावे किंवा चटई घ्या घोंगडी नसेल तर. नंतर वाचन झाल्यावर रोज तुम्हाला आरती कशाची करायची आहे, तर वाचन पूर्ण झालं की रोज तुम्हाला श्री दत्तात्रयांची आरती करावी. पारायणाच्या समाप्ती ज्या दिवशी असेल, आता तुम्ही 9व्या दिवशी तुम्ही पारायण समाप्ती करतात की 7व्या दिवशी करतात, पण ज्या दिवशी तुम्ही समाप्ती असेल त्या दिवशी उद्यापन कसं करायचं ते तुम्हाला सांगते. उद्यापन करताना तुम्हाला 9 लहान मुलांना भोजन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तर महानैवेद्य काय असणार, मुलांना जेवू घालायचं 9 पोरांना, तर तुम्ही नैवेद्य काय बनवणार त्या दिवशी, तर तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी बनवायची आहे तुम्हाला. घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील म्हणजेच ताक व जोंधळ्याची खीर हे पदार्थ तुम्हाला महानैवेद्यामध्ये पाहिजे. आणि हेच तुम्हाला 9 लहान पोरांना जेवू घालायचं आहे. देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्याचं पारायण करू शकता, तर हे सुद्धा त्याचं सांगितलेलं आहे. आणि अजून एक सांगते, या पोथीचं तुम्ही 1 दिवसीय पारायण सुद्धा करू शकता, पण कुठे, स्वगृही नाही. तर तुम्ही कुठे करू शकता, त्र्यंबकेश्वर इथेच तुम्हाला फक्त मुभा आहे 1 दिवसीय नवनाथ पारायण करण्याची. नाहीतर इतर वेळेस तुम्ही स्वगृही तुमच्या घरामध्ये 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. आता तुम्हाला वाचन करताना रोज ज्या दिवशी तुमचा सप्ताह चालू आहे किंवा 9 दिवसांचा सप्ताह तुमचं पारायण चालू आहे, तेवढे दिवस तुम्हाला रोज वाचन चालू असताना रोज तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजेच काय, सकाळी तुम्ही आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हातामध्ये फूल आणि तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हातामध्ये फूल घ्यायचं आहे. जिथून तुम्हाला घरातून सूर्य दिसतो आहे त्या सूर्याच्या दिशेने आपल्याला तिकडे जायचं आहे. सकाळी सकाळी बघा, तर तिकडे गेल्यानंतर आपल्याला सूर्य जसा वरती येतो उगवलेला असतो त्यावेळेस मला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. ओम सूर्याय नमः म्हणून तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे. सोबतच तुम्हाला एक गोष्ट तिथे करायची, ती म्हणजेच काय, हातात फूल घ्यायचं, पाणी जल अर्पण केल्यानंतर हातात फूल घ्यायचं आहे आणि नाथ महाराज मज बरोबर या व कार्यसिद्धी करा. परत सांगते, नाथ महाराज मज बरोबर या व कार्यसिद्धी करा असं तुम्हाला ते हातात फूल घेऊन म्हणायचं आहे. आणि ते फूल तुम्हाला सूर्याच्या दिशेने तुम्हाला ते अर्पण करायचं आहे किंवा टाकायचं आहे. ही गोष्ट महत्वपूर्ण आहे म्हणून सांगते की ह्याच्या पद्धती आणि पारण करायची गोष्ट सुद्धा वेगळी आहे या नवनाथ भक्तसारची. आता बघा, याच्यामध्ये बघा किती छान असं तुम्हाला ते दिलेलं आहे, किती छान चित्र सुद्धा दिलेलं आहे. आणि इथे बघा प्रत्येक अध्यायामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, काय काय कथा आहे, ते सर्व तुम्हाला चित्राद्वारे आणि थोडक्यात इथे सारांशाद्वारे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, हे पूर्ण 40 अध्यायाचं याच्यामध्ये दाखवलेलं आहे सगळं, की प्रत्येक अध्यायामध्ये काय काय झाल्या आहेत गोष्टी, काय काय नाही. हे बघा इथपर्यंत आहे. आता हे पारायण रोज वाचनाला सुरुवात करत असताना तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे, जे याच्यामध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला हात जोडून म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींची एक माळ श्री स्वामी समर्थ ही माळ करायची आहे, जपमाळ. त्यानंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र करायचा आहे पूर्ण. नंतर तुम्हाला एक माळ शाबरी मंत्र सुद्धा तिथे पठण म्हणजे मंत्र जप करायचा आहे. शाबरी मंत्र कुठला इथे दिलेला आहे, पण तरी पण सांगते तुम्हाला, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा शाबरी मंत्र आहे नवनाथांचा. तर तो तुम्हाला इथे एक माळ जप करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही आपल्या वाचनाला सुरुवात करायची. जे पहिल्या दिवशी जे अध्याय आहेत 1 ते 6 ते तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत. ही अशी पद्धत आहे याची. आता सोबत तुम्हाला एक सांगते, दिवसभर आता आपण ठीक आहे पारायण करताना आपण आता काही ना काहीतरी खटके उडणार, काही ना काहीतरी मन विचलित होणार, काही ना काहीतरी गोष्टी घडणार, जसं गुरुचरित्र ग्रंथामध्ये घडायचं.
पण आपल्याला काय करायचं आहे, दिवसभर फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे. काय करायचं, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. कुणी काही आपल्याला त्रास देत आहे, आपलं मन विचलित करत आहे, उगीच घरामध्ये खटके उडत आहेत, तर फक्त एकच गोष्ट, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. एवढं फक्त नामस्मरण आपल्याला ते चालू ठेवायचं आहे. आता मला तरी वाटतं जवळपास मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, कारण की व्हिडिओ मोठा होत चालला आहे, माहिती पण तेवढीच आहे आणि पहिल्यांदा मी तुम्हाला ही माहिती शेअर करत आहे, म्हणून थोडाफार वेळ लागतोय सांगायला. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. अजून काही प्रश्न नक्कीच सांगा, पण नक्कीच मी सांगते, आता हे पारायण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की केलं, मिस्टरांनी करा, महिलांनी करा, विधवा स्त्रियांनी करा किंवा शैक्षणिक वर्षातील मुलं मुलींनी करा, पण हे पारायण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय फलप्राप्ती मिळणार आहे किंवा हे पारायण केल्यावर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठे बदलाव घडणार आहे ते तुम्हाला सांगते. तर हे पारायण केल्याने आध्यात्मिक उन्नती, संकट मुक्ती, आरोग्य लाभ, भौतिक सुखांची प्रगती तुमची होणार आहे. सोबतच तुम्हाला मनशांती मिळते हे पारायण केल्यावरती, आणि सोबतच भूत पिशाच बाधा दूर होते हे पारायण जर आपण घरात केलं तर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे धनलाभ होतो आणि सर्व कार्य यशस्वी होतात. ही अशी ह्या ग्रंथाची पूर्णपणे फलप्राप्ती आहे. त्यामुळे सांगते की याच्या मागे अजून एक सांगते, याच्या मागे नवनाथांची आरती दिलेली आहे. रोज तुम्हाला दत्तांची आरती, स्वामींची आरती आणि नवनाथांची आरती आपल्याला करायची, हे वाचन झाल्यावरती किंवा 2 टाइम का होईना, पण नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि अजून एक महत्वपूर्ण गोष्ट, जशी आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना आपण 7 दिवस आपण जसं एक धान्य खाल्लं होतं, कांदा लसूण विरहित भाज्या खाल्ल्या होत्या, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायण करताना सुद्धा आपला एक धान्य खायचा, एक धान्यच आपल्याला 7 दिवस किंवा 9 दिवस खायचं आहे. सोबतच कांदा लसूण विरहित भाज्या सुद्धा आपल्याला 9 दिवस आपल्याला खायच्या आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की तेव्हा ते का खायचं असतं आपल्याला, कारण की आपल्याला कसं असतं, हे पारायण वाचत असताना कुठेतरी एक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि कुठेतरी ती ऊर्जा आणि सोबतच आपल्यामध्ये एक प्रकारे उष्णता वाढते ते वाचताना, आणि सोबतच आपण जे काही कांदा लसूण असेल ते पित्तवर्धक गोष्टी आहेत, सगळ्या उष्णता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला या कांदा लसूण विरहित भाज्या खायच्या असतात. सोबतच आपला सात्विक आहारच या 7 दिवसामध्ये किंवा 9 दिवसामध्ये घ्यायचा असतो, जेणेकरून आपल्या शरीराला त्रास होणार नाही आणि कुठेतरी याची ऊर्जा जी आहे वाचनाची, पारायणाची, ती आपल्यामध्ये उतरते आणि कुठेतरी आपल्या शरीराला सुद्धा त्याचा त्रास होऊ नये यासाठी सात्विक आहार घ्यावा. आणि सोबतच आपल्या गुरुचरित्र ग्रंथाचे जे काही नियम आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, गादीवर झोपायचं नाही, नंतर बसायचं सुद्धा नाही आहे, घोंगडीवर किंवा चटईवर झोपायचं आहे. जे काही नियम आहेत गुरुचरित्र ग्रंथाला तेच याला सुद्धा आहेत. फक्त मनापासून श्रद्धेने पारायण नक्की करा. आणि मला तरी वाटतं की सगळ्यांना हे पारायण करता येण्यासारखं आहे, कारण की संध्याकाळी याचं वाचन करायचं आहे, एवढी ते तुम्हाला मुभा आहे. त्यामुळे सांगते की सगळेजण जॉब वरून येऊन तरी सुद्धा याचं पारायण करू शकतात. आता मी जवळपास सर्व याचे नियम सांगितलेले आहेत, तरी सुद्धा काही अजून प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. कारण की जर मी माहिती दिल्यावरती किंवा तुम्हाला एखादी योग्य माहिती तुम्हाला भेटते आहे माझ्याद्वारे आणि तुम्ही ते माहिती ऐकून जर तुम्ही तुमच्या घरात पारायण करत असाल, तर खरंच सांगते त्यासाठी मी काही सुद्धा म्हणजे कितीही तुम्हाला प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही मनामध्ये एकदा म्हणजे मनामध्ये इच्छा व्यक्त करा आणि नक्कीच या ग्रंथाचं पारायण एकदा करायला विसरू नका. आणि हा ग्रंथ मागवायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये, नक्कीच तुम्ही हा ग्रंथ मागून घ्या आणि हा आयुष्यभरासाठी तुम्हाला सोबती देणार आहे. तुम्ही कधीही केव्हाही याचं पारायण करू शकता. फक्त शुभ दिवशी सुरुवात असावी आणि शुभ दिवशी त्याची समाप्ती असावी, एवढी काळजी नक्की घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.